नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रिया ही नागराजला फोन करते. नागराजला बोलते, आपण दोघांनी महिपतला गायब करण्याचा प्लॅन आखला होता आणि अनेक वेळी तुम्ही मला बाजूला केले आणि भलत्याच ठिकाणी महिपतला लपवून ठेवले. आता मी काय हातावर हात ठेवून थोडी बसणार आहे. आणि त्याच वेळेस आपण पाहतो ती पाठीमागे वळून पाहते तर त्या ठिकाणी सायली आलेली असते आणि सायलीने प्रिया व नागराजचे सर्व बोलणे ऐकलेले असते आणि तिला देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आपण पाहतो सायली ही अर्जुनला बोलते की अर्जुन हा जाणीवपूर्वक तिला विचारतो, माझा रुमाल कुठे आहे. सायली ही त्याला काहीच न बोलता रुमाल त्याच्यासमोर आणून ठेवते आणि अर्जुन स्वतःशीच बोलतो, हे बरं आहे की काही न बोलायचं, काहीच न बोलण्यामुळे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं वाटतं का. असे बोलून तो तिथून सायलीला न बोलता निघून जातो. त्यानंतर आपण पाहतो सायली ही प्रियाकडे जाते. प्रियाला बोलते, या घरातील माणसे खूप चांगली आहेत म्हणूनच तू आतापर्यंत या घरामध्ये आहेस. पण जर त्या सर्वांनी समजले की तू या घराच्या दुश्मनांच्या संपर्कात आहेस, मग मात्र तुला देखील सोडणार नाहीत आणि ते तुला या घराच्या बाहेर काढतील. तेव्हा प्रिया देखील घाबरलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली ही प्रिया नागराज यांची चोरी कशा प्रकारे घरातील सर्वांच्या समोर उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.